क्षणाला आणखी एक मोठी बातमी समोर येते ती आपण आधी बघूयात। यामिनी जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब आता झालेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आहे। शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना संधी देण्यात आलेली आहे। दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवसेनेकडून यामिनी जाधव या आता उमेदवार असणार आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। शिवसेनेने आता आपल्या उमेदवाराचं नाव हे जाहीर केलेलं आहे आणि दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे। सर्वात आधी मोठी बातमी आपण साम टीव्हीवरती बघतोय। शिवसेनेने यामिनी जाधव यांना आता अखेर संधी दिलेली आहे। दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव या शिवसेनेच्या उमेदवार असणार आहेत। तर शिवसेनेने आता उमेदवारी जाहीर केलेली आहे। यामिनी जाधव यांना आता ही उमेदवारी शिवसेनेकडून देण्यात आलेली आहे। त्यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून यामिनी जाधव यांचं नाव केवळ चर्चेत होतं, मात्र अखेर त्यांना आता उमेदवारी जाहीर झाली। सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच जर पाहायला गेलं तर दक्षिण मुंबई नेमकी जागा कोणाकडे जाणार यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती। मात्र आज शिवसेनेकडून अधिकृतरित्या यामिनी जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। तर पाहायला गेलं तर याच मतदारसंघामध्ये दक्षिण मुंबईवरती भाजपचे मंत्री मंगल दोडा इच्छुक होते, तसेच भाजपचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील इच्छुक होते। मात्र आज शिवसेनेने अधिकृतरित्या यामिनी जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। आता दोन शिवसैनिक आमने-सामने लढणार आहेत, एक म्हणजे अरविंद सावंत आणि दुसरीकडे यामिनी जाधव। अशी जी लढत आहे ती आता येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तेजल, धन्यवाद सूरज दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय दक्षिण मुंबईमधून महायुतीकडून नेमका कोण उमेदवार असतो याची सगळ्यांमध्ये चर्चा होती, उत्सुकता होती। मात्र अखेर दक्षिण मुंबईच्या जागेसाठी यामिनी जाधव यांचं नाव आता निश्चित झालेलं आहे। यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईमधून शिवसेनेने आपली उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे आता एकंदरीतच दोन शिवसैनिक या ठिकाणी आमने सामने येणार आहेत, कारण या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून, ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत हे उमेदवार आहेत आणि त्यामुळे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव अशी लढत या ठिकाणी होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय अनेक वेळा यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि त्यामध्ये चर्चा झालेली होती। अखेर आता दक्षिण मुंबईच्या जागेवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। ही जागा शिंदे गट लढवणार आहे आणि शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना संधी देण्यात आलेली आहे।